महाराष्ट्र के वर्धा जिले के आरवी में अजीबोगरीब हादसे सामने आया है, जिसमें चोर ने एक कुत्ते को चोर के ले जाते हुए घटना सीसीटीवी में कैद हो गई। घर मालक जब गांव से लौटकर वापस आए तो इस बात की शिकायत आरवी थाने में दर्ज की। अमित राठी ऐसे शिकायतकर्ता का नाम है। ये गणपति वार्ड के रहवासी हैं। अमित राठी ने एक कुत्ते का बच्चा 3 महीना पहले नागपुर से खरीदा था। यह कुत्ते का बच्चा रोटीविलर प्रजाति का है, जो मामूली चोरी करने के बाद सामने आई। कुछ सिलेंडर भी जब्त करने की बात आरवी के थानेदार संपन्न चौहान ने हमारे सीएन न्यूज़ के संवाददाता को बताया। 8 तारीख रात मेरा कुत्ता ब्रूनो वो कहीं मिसिंग हुआ, जिसका पता मेरे को सवेरे चला 7:30 बजे। मैंने उसको खोजबीन किया। उसके बाद में मैंने मेरा सीसीटीवी कैमरा चेक किया। उसमें एक सस्पेक्ट रात में 2:30 बजे के आसपास नीचे उतरता हुआ सीढ़ी से मेरे को दिखा। वो मेरे पपी को उठाया उसने और बाहर निकल गया घर से, जिसकी जानकारी मैंने दोपहर के टाइम में पुलिस डिपार्टमेंट में जाके दी। और उन्होंने काफ़ी मशक्क़त करने के बाद में 2 दिन में मेरा डॉगी मेरे को फिर वापस हासिल करके दिया। मैं पूरे डिपार्टमेंट को थैंक यू बोलना चाहूँगा। पपी मैंने 2 महीने पहले मैं लाया था उसको, जब वो सिर्फ 30 दिन का था। नागपुर से लाया था मैं, और मेरे घर के लोग उससे काफ़ी घुल मिल गए थे। और मेरे पास में अभी कम ज़्यादा 3 महीने का पपी हो चुका है। 10,000 रुपये में मैंने लाया था गोल्डन रिट्रीवर ब्रीड। काल आरवी पोलीस ठाण्यामध्ये अमित राठी राहणार गणपती वार्ड यांनी एक फिर्याद दिली। त्यामध्ये ते दिनांक 7/1/2019 रोजी त्याच्या परिवारासह बाहेरगावी गेले होते आणि परत ते 9 तारखेला आले। त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्या घरात एक गोल्डन रिट्रीवर जातीचा पाळीव कुत्रा दिसून आला नाही आणि त्याचबरोबर घरातील किचनमध्ये ठेवलेले 5,000 रुपये दिसून आले नाही। त्यांनी शोधाशोध केली, पण मिळून न आल्यामुळे आरवी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता। त्यानुसार घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्यांच्या घरामध्ये सीसीटीव्ही असल्याचे दिसून आलं आणि तिथे सीसीटीव्ही फुटेज चेक करताना आमच्या असं लक्षात आलं की 9 तारखेच्या रात्री कोणीतरी अज्ञात इसम त्यांच्या घरामध्ये चढलेला दिसला आणि त्यांना ते कुत्रा उचलून जाताना दिसला। आणि त्यावेळी त्याचा जो तोंडाला लावलेला रुमाल आहे, स्कार्फ आहे, तो थोडासा ढिला झाल्यामुळे त्याची थोडीशी चेहरेपट्टी पोलिसांना निदर्शनास आली आणि त्या चेहरेपट्टीवरून फुटेज तयार करून आमच्या पोलिसांनी आरवी शहरात त्याचा शोध घेतला असता जो आरोपी आहे तो आरोपी स्टेशन वार्ड परिसरात मिळून आला। त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यानं सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली। त्याला अटक केलं। अटक केल्यानंतर त्याच्या कबुली जबाबानुसार गुन्ह्यात चोरी गेलेलं कुत्रं हे मिळून आलेलं आहे आणि मालकाने ते आपलंच कुत्रं असल्याचं ओळखलेलं आहे। त्याचबरोबर या आरोपीने यापूर्वी आरवी शहरात सिलेंडर चोरी अशा प्रकारचे गुन्हे केले होते। ते सिलेंडर, काही तेलाचे पिपं मागच्या जुन्या भरपडीतले, तो मालसुद्धा त्याच्या घरामध्ये मिळून आला। तो सुद्धा पंचासमक्ष जप्त करण्यात आलेला आहे आणि अधिक तपास करीत आहोत। त्याचा रिमांड घेण्याकरमी आरोपीला न्यायालयात पाठवलेला आहे। कुत्रं चोरण्यामागं तो चोरीचाच उद्देश आहे। या आरोपीला अशा प्रकारच्या छोट्या छोट्या चोऱ्या करण्याची सवय आहे। तपासामध्ये ते त्याच्याकडून सखोल विचारपूस करून निष्पन्न करण्यात येईल।